Hello guys, in the previous lecture we saw the different types of window selection and list of AutoCAD shortcuts. So in this lecture we will study the purpose of function key. On the upper side of your keyboard you will find the keys like escape, F1, F2 up to F12. These keys are known as function keys. Each and every key has a separate function in this software. So let's start with the escape key. The function of this key is similar to its name. It is used to exit from any running command. For example, मी एक लाईन इथे काढतो आहे 20 ची. सो 20 एंटर. त्याच्यानंतर मला लाईन या कमांडच्या बाहेर यायचं आहे. सो मी कसं बाहेर येणार? एस्केप कीच्या मदतीने. तर एस्केप हे बटन आहे मी इथे प्रेस करणार सो दॅट माझी जी लाईन कमांड आहे त्या लाईन कमांडच्या मी बाहेर आलो आहे. तर अशा पद्धतीने एस्केप की आहे ती आपण यूज करू शकतो ऑटोकॅडमध्ये. आफ्टर दॅट F1 इज यूज फॉर ऑटोडेस्क हेल्प. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सर्कल कमांड आहे ती माहीत नाही कशी ऑपरेट करायची आहे. जर तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड आहात तर तुम्हाला F1 ही खूप उपयोगी ठरू शकते. विथ द हेल्प ऑफ F1 की आपण ऑटोडेस्क हेल्प सेंटरला कनेक्टेड होतो सो दॅट आपण त्यांना जी कमांड सांगणार आहे ती कमांड ते आपल्याला एक्सप्लेन करून सांगतात आणि मग तुम्हाला ती कमांड चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता येते. आफ्टर दॅट F2. So F2 is used for command window on and off. With the help of this key, you can see all commands which you have given in the AutoCAD. म्हणजेच F2 ने आपण काय करू शकतो? आता स्क्रीनवर तुम्हाला इथे जी कमांड विंडो दिसते आहे ती ऑन ऑफ करू शकतो. आता मी F2 ने काय करणार आहे? कमांड विंडो ऑन करणार आहे म्हणजे पॉपअप करणार आहे. सो आता तुम्हाला ही कमांड विंडो दिसते आहे. तर आता या कमांड विंडोमध्ये कुठकुठल्या कमांड्स मी ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर चालू झाल्यापासून दिलेले आहे ते तुम्हाला इथे कळू शकतं. फॉर एक्झाम्पल आता ही तुम्हाला कमांड विंडो ऑफ करायची आहे तर अगेन विथ द हेल्प ऑफ F2 की तुम्ही ही ऑफ करू शकतात. नेक्स्ट F3. F3 is used for 2D object snap on and off. With this key we can switch the snap of object on and off. Basically, snap are the pick points of objects because of which we can pick specific points of the object for drawing purpose by which we can copy or move our object from one place to another. Now let's see some of the snap in 2D geometrical shapes and their advantages. सो आता मी ऑलरेडी लाईन क्रिएट केलेली आहे इथे. त्याच्यानंतर एक सर्कल पण ड्रॉ करून घेतो आहे. आफ्टर दॅट मी एक रेक्टँगल पण ड्रॉ करून घेतो आहे. आता या टोटल लाईनला किती स्नॅप असणार आहे ते आपण बघणार आहे. तर त्यासाठी काय करायचं? त्या ऑब्जेक्टवर क्लिक करायचं सिम्पली लेफ्ट क्लिकने केलं. त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे येल्लो डॉट्स दिसणार आहे. तर येल्लो डॉट्स काय आहे? ऑब्जेक्ट स्नॅप आहे. सो बेसिकली आता लाईनला किती ऑब्जेक्ट स्नॅप आहे? टोटल 3. याला आपण स्टार्ट पॉईंट म्हणू शकतो, मिड पॉईंट आणि एंड पॉईंट. फॉर एक्झाम्पल आता मला या सर्कलला किती स्नॅप आहे ते मला माहिती करून घ्यायचं आहे. तर सिम्पली काय करायचं आहे? सर्कलवर माझा क्रॉस हेअर आणायचा, क्लिक करायचं लेफ्ट क्लिकने. त्याच्यानंतर तुम्हाला येलो डॉट्स दिसतील. तर आता येलो डॉट्स बघूया आपण किती आहे? 1 2 3 4 आणि 5. तर हे जे 4 पॉईंट्स आहे ते सर्कलचे 4 क्वाड्रंट पॉईंट आहे आणि एक जो मधला आहे तो याला आपण सेंटर पॉईंट म्हणतो. तर असे 4 + 1 5 असे सर्कलला स्नॅप असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आता मी रेक्टँगलवर क्लिक करतोय. तर रेक्टँगलवर क्लिक केल्यावर मला किती ऑब्जेक्ट स्नॅप इथे बघायला मिळतील? 4 कॉर्नर पॉईंटचे. त्याच्यानंतर 4 हे जे स्नॅप आहे ते प्रत्येक एजेसचे आहे म्हणजे 4 + 4 टोटल 8. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही ऑब्जेक्टचे स्नॅप आहे ते बघू शकतो. आता F3चा उपयोग काय आहे? आता हे जे स्नॅप आहे त्या स्नॅपवरनं आपल्याला एक ड्रॉइंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी रेक्टँगलच घेतो. एस्केप केला आहे सो दॅट मी बाहेर गेलो कमांडच्या. आता रेक्टँगलच्या या कॉर्नर पॉईंटपासून मला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो ऑलरेडी माझं F3 ऑन आहे. कसं मला कळालं? तर स्टेटस बारवर यायचं. स्टेटस बारवर तुम्हाला बघा F3 ते हायलाइटेड दिसेल ब्लू कलरमध्ये म्हणजेच माझं F3 फंक्शन हे सध्या ऑन आहे. सो सी एंटर. त्याच्यानंतर कॉर्नर पॉईंट ग्रिप केला
आणि लेफ्ट क्लिक केलं. त्याच्यानंतर इथे जेवढी रेडियस पाहिजे तेवढी तुम्ही इनपुट देऊ शकतात. लेट्स से 3 mm इज अवर रेडियस. सो 3 mm रेडियसचा हा सर्कल आला विथ दिस सेंटर. बरोबर, एकदा चेक करून घेऊया. सिलेक्ट करा, त्याच्यानंतर रेक्टँगल पण सिलेक्ट करा. बघा, दोघांचा सेंटर आणि याचा रेक्टँगलचा कॉर्नर पॉईंट सेमच आहे. बरोबर, चालेल. आता नेक्स्ट काय करणार आहे मी, याच्या व्हर्टिकल जी एज आहे त्या व्हर्टिकल एजवर एक लाईन बनवून घेणार आहे बरोबर मिड पॉईंटपासून. सो एल एंटर मी केलं ऑलरेडी. त्याच्यानंतर याचा मिड पॉईंट मी फाइंड आउट केला, आला. त्याच्यानंतर क्लिक केलं लेफ्ट क्लिकने आणि फॉर एक्झाम्पल मला 7 mm ची लाईन पाहिजे म्हणून 7 mm ची लाईन काढली. आता नेक्स्ट काय करणार, आता सध्या माझं F3 ऑन आहे. बरोबर, म्हणजेच ऑब्जेक्ट स्नॅप माझे ऑन आहे, मला दिसतात ते जेव्हा मी ड्रॉ टूलने कुठलीही गोष्ट काढायला जातो. आता मी काय करतो, या स्टेटस बारवरनं ऑफ करतो किंवा तुम्ही कीबोर्डवरनं पण F3 ने ऑफ करू शकतात. केलं इथून ऑफ. आता सेम मी सर्कल ड्रॉ करणार आहे, सी एंटर, या कॉर्नर पॉईंटपासून. तर आता थोडं झूम इन करून घेतो. तुम्हाला इथे दिसतंय का स्नॅप? नाही दिसत आहे. का? कारण माझा ऑब्जेक्ट स्नॅप आहे ते ऑफ आहे, त्याच्यामुळे मला ॲक्युरेट पॉईंट मिळणार नाही. बरोबर, तर आता आपण काय करूया, ऑन करूया F3 आणि बघा आता तुम्हाला ॲक्युरेट पॉईंट मिळतो आहे. बरोबर, त्याच्यानंतर रेडियस सेम टाकली 3 mm ची. बरोबर, आणि अशा पद्धतीने सर्कल आलेला आहे. मग आता तुम्ही बघितलंच असणार की F3चा काय यूज आहे. F3 आहे ते आपल्याला ऑब्जेक्ट स्नॅप दाखवण्यासाठी मदत करतो, सो दॅट आपण ड्रॉइंग आहे ते ॲक्युरेट पॉईंटवरनं चालू करता येईल आणि संपवता येईल. म्हणून F3 हा स्नॅप आहे तो खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे F4. जसा F3 हा 2D ऑब्जेक्ट स्नॅप आहे तसाच F4 हा 3D ऑब्जेक्ट स्नॅप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F5. सो F5 की आपण कुठे यूज करणार, जेव्हा आपण आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढणार आहे तेव्हा आपण यूज करणार आहे. सो बेसिकली F5 इज यूज फॉर चेंज द आयसोमेट्रिक प्लेन इन आयसोमेट्रिक ड्रॉइंग. तर आपण आता बघूया. सध्या आता आपल्याला स्क्रीनवर हा रेक्टँग्युलर स्नॅप दिसतो. आता रेक्टँग्युलर स्नॅप आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला 2D ड्रॉइंग बनवायचे असतात तेव्हा आपण रेक्टँग्युलर स्नॅप यूज करतो. आता मला काय करायचं आहे, आयसोमेट्रिक ड्रॉइंग बनवायचं आहे. आयसोमेट्रिक क्यूब किंवा बॉक्स आपण म्हणूया रेडी करायचा आहे. बरोबर, ज्याचं डायमेन्शन आहे 20x20x20. ओके, सो फॉर दॅट पहिले मला काय करावं लागेल, स्नॅप आहे तो आयसोमेट्रिक स्नॅप करावा लागेल. सो ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये आपण जाऊया. त्याच्यानंतर स्नॅप अँड ग्रीडमध्ये, अँड आफ्टर दॅट स्नॅप टाईपमधून आपण सिलेक्ट करणार आहे आयसोमेट्रिक स्नॅप. सिलेक्ट केला, ओके. बघा स्नॅप चेंज झालेला आहे. बरोबर, त्याच्यानंतर आता विथ द हेल्प ऑफ लाईन कमांड मी इथे आयसोमेट्रिक बॉक्स क्रिएट करणार आहे 20x20चा. 20 एंटर, 20 एंटर, 20 एंटर. बरोबर, त्याच्यानंतर नेक्स्ट मला आता काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला मला लाईन न्यायची आहे, म्हणजेच मला आयसोप्लेन चेंज करायचं आहे. सो फॉर दॅट मला परत F5 प्रेस करावं लागेल. सो मी इथे F5 प्रेस केलं आहे. बघा माझा जो आयसोप्लेन आहे तो चेंज झालेला आहे. सो अगेन 20 एंटर, त्याच्यानंतर व्हर्टिकल मला जायचं आहे. अगेन F5 प्रेस केलं, 20 एंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट परत 20 एंटर, एस्केप, त्याच्यानंतर L एंटर, अगेन ग्रिप पॉईंट सिलेक्ट केला, 20 एंटर, आणि अगेन स्नॅप आयसोप्लेन मी चेंज केला, 20 एंटर. तर अशा पद्धतीने आपला आयसोमेट्रिक बॉक्स किंवा आयसोमेट्रिक क्यूब इथे रेडी झालेला आहे विथ द हेल्प ऑफ आयसोमेट्रिक स्नॅप. सो आता तुम्हाला बघायला मिळालंच असेल की आपल्याला F5 हा आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढताना किती युजफुल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F6. सो F6 इज यूज फॉर डायनामिक UCS ऑन अँड ऑफ. नेक्स्ट आहे F7. F7 इज यूज फॉर ग्रिड ऑन अँड ऑफ. चालेल, आता ग्रिड काय आहे ते आपण बघूया. सध्या आपण काय करूया, अगेन ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये जाऊन स्नॅप आहे तो आपला रेक्टँग्युलर स्नॅप करून घेऊया. ओके, नॉर्मल स्नॅप झाला आहे. चालेल, आता जरा झूम इन करून दाखवतो आहे. आता हे जे पार्टी म्हणजे तुम्हाला लाईट लाईन दिसतात आहे, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, नंबर ऑफ लाईन्स, दीज आर नोन ॲज ग्रिड. तर हे ग्रिड आहे जे आपल्याला आलेख पेपरवर पण बघायला मिळतात. बरोबर, तर आता या ग्रिड ऑन ऑफ करण्यासाठी आपण यूज करणार आहे F7चा. सो F7चा जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला स्टेटस बारवर इथे बघायला मिळणार. सो इथे आता मी काय करतोय, ऑफ करतोय. बघा ग्रिड आहे त्या नाहीसा झाला आहे.
त्याच्यानंतर परत ऑन केल्या तर या ग्रीड आले आहे. तर ग्रीड तुम्हाला ठेवायच्या आहे की नाही हे टोटल तुमच्यावर डिपेंड आहे. ड्रॉइंग करताना समजा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही या ऑफ करू शकतात. अदरवाईज तुम्हाला ओके वाटतंय तर या तुम्ही तशाच ऑन ठेवू शकतात. तर ही टोटली तुमची चॉईस आहे. सो बेसिकली F7 कशासाठी यूज होतं? ग्रीड ऑन अँड ऑफ करण्यासाठी. नेक्स्ट आहे F8. सो F8 इज बेसिकली यूज फॉर ऑर्थो ऑन अँड ऑफ. आता ऑर्थो ऑन अँड ऑफ म्हणजे काय आहे आणि त्याचं सिम्बॉल कुठे आहे ते तुम्हाला पहिले दाखवतो. F8चा हा इथे सिम्बॉल आहे, बरोबर. या सिम्बॉल प्रमाणेच कळालं असेल तुम्हाला की परपेंडिक्युलर लाईन काढण्यासाठी मला F8चा यूज होतो, बरोबर. आता सध्या या स्टेटस बारवर हा ब्लू कलरमध्ये हायलाईट होत आहे, म्हणजेच काय F8 हे माझं फंक्शन ऑन आहे. सो आता मी किती लाईन ड्रॉ करणार आहे, जी माझी लाईन परफेक्ट 0 डिग्री येते, 90 डिग्री येते, 180 डिग्री येते, बरोबर. हे का होत आहे? बिकॉज माय ऑर्थो मोड इज ऑन, बरोबर. मग ऑर्थो मोड ऑन आहे. आता हेच मी काय करतो, ऑफ करतो. मग आता मी सिम्पली स्टेटस बारवरून याला ऑफ केलं, बरोबर. बघा आता लाईन आहे ती माझी इन्क्लाइन येते, 0 डिग्री पण नाही येते ॲक्युरेट, त्याच्यानंतर 90 डिग्री पण नाही येते ॲक्युरेट, इन्क्लाइंड येते, बरोबर. समजा तुम्हाला लाईन हॉरिझॉन्टल या व्हर्टिकल काढायचे ड्रॉइंगमध्ये तर तुम्हाला हे ऑर्थो मोड ऑनच ठेवावं लागेल. सो परत एकदा रिपीट करतोय, ऑर्थो मोड कशासाठी आपण यूज करतो, सॉरी F8 कशासाठी यूज करतो, ऑर्थो ऑन अँड ऑफ करण्यासाठी. तर आता इथून ऑन केलं तर बघा लाईन बरोबर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल आली. त्यानंतर नेक्स्ट आहे F8 नंतर नेक्स्ट F9. सो F9 इज बेसिकली यूज फॉर snap grid on and off. If we want to draw grid drawings with this key, you can switch on or off grid snap. आता बघूया ग्रीड स्नॅप म्हणजेच काय असतात. आता या ग्रीड लाईन्स बघितल्या हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, ज्या एकदम लाईट तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तर या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ग्रीड लाईन्सने एक पॉईंट कॅप्चर केला आहे. फॉर एक्झाम्पल आपण हा पॉईंट पकडूया, तर या पॉईंटला म्हणतात ग्रीड स्नॅप. तर या ग्रीड स्नॅपच्या आधाराने तुम्हाला काही ड्रॉइंग काढायची आहे तर तुम्ही ते काढू शकतात. त्यासाठी फंक्शन कुठलं आहे, F9, किंवा स्टेटस बारवरनं तुम्ही हा सिम्बॉल क्लिक करू शकतात. बघा क्लिक केला. आता बघा काय होईल, आता मी फॉर एक्झाम्पल एक लाईन ड्रॉ करणार आहे विथ द हेल्प ऑफ एल एंटर कमांड, बरोबर. चालेल. आता कर्सर आहे तो तुम्ही नीट बघितला तर माझा कर्सर आहे तो जम्प अप होतोय, बरोबर, फ्रॉम वन स्नॅप ग्रीड पॉईंट टू अनदर स्नॅप ग्रीड पॉईंट, बरोबर. तर आता तुम्हाला काय वाटेल की तुमची सिस्टम आहे ती मे बी हँग होते, बरोबर. तर ही सिस्टम तुमची हँग नाही होत आहे. तुमचा जो स्नॅप आहे तो बरोबर ग्रीड पॉईंटवर जातोय. वाय? बिकॉज आपला स्नॅप ग्रीड आहे तो मी इथे ऑन ठेवला आहे, बरोबर. तर आता बघा आपण क्लिक करतोय, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट, फोर्थ पॉईंट. आता तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दोन स्नॅप ग्रीडमधला डिस्टन्स कळेल किती आहे, 0.5. फॉर एक्झाम्पल मी इथे हा पॉईंट सिलेक्ट केला, एक हा पॉईंट सिलेक्ट केला, हा पॉईंट सिलेक्ट केला आणि हा पॉईंट सिलेक्ट केला आणि एस्केप दाबलं. तर आता तुम्हाला कळेल की बरोबर जे माझे रेक्टँगलचे पॉईंट आहे म्हणजे फर्स्ट पॉईंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, बरोबर ते स्नॅप ग्रीडच्या पॉईंटला येऊन इंटरसेक्ट झाले आहे. सो आता मी काय करतो, हा F9 ऑफ करतो आणि तुम्हाला परत एक लाईनने रेक्टँगल बनवून दाखवतो. बघा आता ही जी लाईन मी सिलेक्ट करणार आहे ती या स्नॅप ग्रीडच्या पॉईंटच्या कुठूनही मी मधून क्रिएट करू शकतो. बघा कळतंय? तर अशा पद्धतीने तुम्ही F9 यूज करू शकता. समजा तुम्हाला ग्रीड ड्रॉ करायचे आहे, सो विथ द हेल्प ऑफ F9 ते तुम्ही ड्रॉ करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F10. F10 इज यूज फॉर पोलर ट्रॅकिंग ऑन अँड ऑफ. विथ दिस you can draw angles which are multiples of 5, 10, 15, 30, 45, 90, or you can add custom angles like 9, 22 if you want. चालेल. आता आपण बघूया F10 हे बेसिकली कशाबद्दल आपण यूज करतो. F10 ने आपण काय करतो आहोत, अँग्युलर लाईन आपण काढणार आहे, बरोबर. आता F10 यूज करण्याच्या अगोदर F8ची आपण पटकन रिवाईज करून घेऊया. F8 आपण कशासाठी यूज करायचो, जेव्हा मला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन काढायची आहे तेव्हा मी यूज करायचो. आता नेक्स्ट काय करणार आहे मी, F10वर येणार आहे. F10चा सिम्बॉल कुठे आहे बघा, बरोबर ऑर्थोच्या बाजूला आहे. आता मी जेव्हा हा क्लिक करेन तेव्हा आपोआप
F8 आहे ते ऑफ होऊन जाईल. वाय? बिकॉज विथ द हेल्प ऑफ F10 आपण इन्क्लाइन लाईन काढतो आणि F8ने काय काढतो, हॉरिझॉन्टल लाईन. आता जेव्हा मला इन्क्लाइन लाईन काढायची असणार तेव्हा मी स्केल कशी ठेवणार, इन्क्लाइन ठेवणार की नाही, त्याच्यामुळे आपोआप हा जो ऑर्थो मोड ऑन आहे तो माझा ऑफ होणार आहे. बघा झाला की नाही. देन विथ द हेल्प ऑफ एल एंटर कमांड मी इथे लाईन ड्रॉ करू शकतो. आता 7च्या मल्टिपलमध्ये आहे सध्या माझा अँगल, दॅट्स वाय 7 into 2 14. बघा 14वर आला ट्रॅकर. एकदा परत चेक करूया ट्रॅकिंग सेटिंग. ट्रॅकिंग सेटिंग चेक करण्यासाठी काय करायचं, पोला ट्रॅकिंगच्या बरोबर बाजूचा ड्रॉपडाऊन मेनू आहे त्याच्यावर क्लिक करायचं. बरोबर, आता सध्या माझी ट्रॅकिंग सेटिंग आहे 3ची. मी आता काय करणार आहे, 10 डिग्रीवर ठेवणार आहे. म्हणजे माझी ट्रॅकिंग लाईन येणार आहे ती 10, 20, 30, 40 एक्सेट्रा या अँगल्सवर येणार आहे. सो एल एंटर केलं, पहिला आता अँगल 10 आला, त्यानंतर नेक्स्ट येणार 20वर. म्हणजेच काय, आता ही जी तुम्हाला पाठी डॉटेड लाईन दिसते व्हाईट, त्याला आपण ट्रॅकिंग लाईन म्हणतो. सो मला आता समजा एखाद्या ड्रॉइंगमध्ये 10च्या मल्टिपलमधले अँगल दिले आहे, तर मी विथ द हेल्प ऑफ पोलार ट्रॅकिंग मी ते ट्रॅक करून ड्रॉ करू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे अँगल पण याच्यात ॲड करता येतात. त्यासाठी काय करणार आहे, मी सिम्पली हा ड्रॉपडाऊन मेनू आहे तो सिलेक्ट करायचा आहे, ट्रॅकिंग सेटिंगवर जायचं आहे, त्याच्यानंतर इथे न्यूवर क्लिक करायचं आहे, सो दॅट तुम्ही नवीन तुमच्या पद्धतीने अँगल आहे ते सेट करू शकतात. लेट्स से मी सेट करणार आहे आता 17 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर एंटर केलं आणि बाकीचे अँगल आहे ते सध्या आपण डिलीट करूया. बरोबर, त्याच्यानंतर ओके केलं. नेक्स्ट आता काय करणार, परत या पोलार ट्रॅकिंगचा जो सिम्बॉल आहे त्याच्या बाजूला ड्रॉप डाऊन मेनू आहे त्याच्यावर मी क्लिक करणार आहे आणि आता कितीचा आपल्याला अँगल पाहिजे, तर 17 डिग्रीचा पाहिजे, तर 17 डिग्रीवर क्लिक करणार आहे. केला, एल एंटर. बघा 17वर पहिली ट्रॅकिंग लाईन आली, त्याच्यावर नंतर येणार आहे 34वर येणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर 17 त्रिक 51, तर 51 येईल. बघा आली बरोबर. तर अशा पद्धतीने आपण कस्टम अँगल आहे ते आपल्या पद्धतीने ॲड करू शकतो. सो विथ द हेल्प ऑफ F10 आपण इन्क्लाइन लाईन काढू शकतो जेव्हा आपल्याला अँगल्स आहे ते ड्रॉइंगमध्ये एखाद्या नंबरच्या मल्टिपलमध्ये दिलेले असतील तेव्हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F11. सो F11 इज यूज फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग ऑन अँड ऑफ. If you want to draw any objects with the reference of other, you can draw by switching on this key. ओके, चालेल. तर आता बघूया आपण F11 कसं वर्क होतं. समजा आता मला काय करायचं आहे, बरोबर हा जो रेक्टँगल आपण काढलेला आहे त्या रेक्टँगलच्या हा जो कॉर्नर पॉईंट आहे त्याच्या खाली बरोबर एक दुसरा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, त्याचा म्हणजे स्टार्ट पॉईंट मला सिलेक्ट करायचा आहे. सो त्यासाठी काय करणार आहे, मी F11 ऑन करणार आहे. तर F11चा हा सिम्बॉल आहे, तर हा ऑलरेडी माझा सिलेक्ट आहे म्हणजे माझा ऑन आहे. सो REC एंटर करतोय मी रेक्टँगल. त्यानंतर आता मला स्टार्ट पॉईंट द्यायचा आहे पहिला, तर मी काय करणार, या पॉईंटवर येणार आणि ट्रॅकिंग लाईन आली, बघा आली व्हाईट कलरची ट्रॅकिंग लाईन. त्याच्यानंतर कुठल्याही पॉईंटवर क्लिक करा. त्याच्यानंतर अंदाजे तुमच्या जे काय एक्स आणि वायचं जे डायमेन्शन आहे त्या पद्धतीने रेक्टँगल काढा. आता तुम्हाला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, हा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर एका लाईनीमध्ये व्हर्टिकल आहे. कशामुळे हे, बिकॉज ऑफ F11 ऑब्जेक्ट ट्रॅकिंगमुळे ते आपल्याला पॉसिबल झालं. इफ मी एक सर्कल ड्रॉ करतो आहे या कॉर्नर पॉईंटच्या रेफरन्सने, मग या कॉर्नर पॉईंटवर गेलो आणि रेफरन्स आलो हॉरिझॉन्टल आणि सर्कल ड्रॉ केला. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या जॉमेट्री आहे ते एकमेकांच्या रेफरन्सने काढू शकतो. त्याच्यानंतर लास्ट फंक्शन की आहे F12. F12 इज यूज फॉर डायनॅमिक इनपुट ऑन अँड ऑफ. आता डायनॅमिक इनपुट काय आहे ते आपण बघूया. त्यासाठी आता मी पहिलं काय करणार आहे ते नीट लक्ष द्या. तुमचा जो क्रॉस हेअर आहे त्याच्या खाली काहीतरी लिहून येणार कमांड. बघा मी आता रेक्टँगल टाईप करतोय, सो REC एंटर आली लिहून. त्यानंतर रेक्टँगल ड्रॉ केला मी, बरोबर. आता हेच काय करणार, मी F12 ऑफ करणार म्हणजे डायनॅमिक इनपुट ऑफ करणार. जे तुमचा सिम्बॉल इथे स्टेटस बारवर हा आहे तो क्लिक केला, ऑफ केला, REC एंटर, बरोबर. आता तुम्हाला इथे क्रॉस हेअरच्या खाली दिसत नाही आहे की माझा टेक्स्ट काय आहे ते, पण
कमांड लाईनवर दिसून येते बरोबर. त्याच्यामुळे मला ड्रॉइंग काढताना प्रॉब्लेम होणार. दॅट्स वाय मला हे ऑन ठेवायचं आहे. तर याला काय म्हणतात आपण डायनॅमिक इनपुट म्हणतो. तर ते डायनॅमिक इनपुट ऑन केलं. आता बघा REC एंटर लिहून येते कर्सरच्या खाली. तर अशा पद्धतीने आपण F12 की यूज करू शकतो. सो बेसिकली आपल्याला ड्रॉइंग काढताना कुठकुठल्या कीज ऑन ठेवायच्या आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट तर आहे F3. वाय F3? बिकॉज ऑब्जेक्ट स्नॅप आपले ऑन राहतात, त्यामुळे आपण ड्रॉइंग आहे ते ॲक्युरेट करू शकतो आणि पटापट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F8. F8ने आपल्या प्रॉपर हॉरिझॉन्टल लाईन काढता येते, व्हर्टिकल लाईन काढता येते. F7 आहे ते तुमच्यावर टोटली डिपेंड आहे. तुम्हाला ऑन ठेवायचं असेल तर ऑन ठेवा, ऑफ ठेवायचं ग्रिड ऑफ ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे F11 ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. आपल्याला कुठल्याही पॉईंटच्या रेफरन्सने एखादा ऑब्जेक्ट काढायचा असेल तर F11 आपल्याला ऑन ठेवावंच लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला ऑन ठेवायचा F12 डायनॅमिक इनपुट, जो सर्वात महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने आपण आज फंक्शन कीचं इंट्रोडक्शन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी इथे एक PDF शेअर करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन कीज आणि त्यांचे फंक्शन तुम्हाला दिसून येतील, सो दॅट यू विल रिमेंबर ईच अँड एव्हरी फंक्शन्स. इथे तुम्हाला आता स्क्रीनवर एक PDF दिसते आहे. त्याच्यामध्ये एका साईडला फंक्शन कीज आहे आणि एका साईडला फंक्शन्स आहे. मी सांगितल्याप्रमाणे बघा, एस्केप टू एक्झिट फ्रॉम एनी रनिंग कमांड F1 ऑटोडेस्क हेल्प सेंटर, F2 कमांड विंडो ऑन अँड ऑफ, F3 2D ऑब्जेक्ट स्नॅप ऑन अँड ऑफ, F4 3D ऑब्जेक्ट स्नॅप ऑन अँड ऑफ, F5 to change the isoplanes during the isometric drawing, F6 dynamic UCS on and off, F7 grid on and off, F8 ortho on and off, F9 grid snap on and off, F10 polar tracking on and off, F11 2D object tracking on and off, and F12 is used for dynamic input on and off. सो अशा पद्धतीने तुम्हाला आज फंक्शन कीजचे इंट्रोडक्शन दिलेली आहे मी. You can capture photo or screenshot or download the PDF with the link given in the description box. That's it for today. Hope you guys enjoy the lecture. If you are new to this channel, subscribe and click on the bell icon to get the latest videos.